नमस्कार, मी पंजाब डक 3x1 कापूस लावलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती, तुम्हाला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही. 3x1 कापूस वाढला तुम्ही काय करा, शेतात जाऊन बघा. शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही काय करा, पायानं नुसतं तुम्ही काय करा, हे कापसाला असं करा, म्हणजे तण नसताना सुद्धा खुरपून घ्या. तण नसताना जर खुरपिलं ना, तुम्हाला सांगतो हे कापूस काय होतो, हे तुडवल्या जातो. तुडल्यामुळे हे धन उठत आहे, कापसाला नीटी रान लागतं. हे शेतकऱ्याला कोणत्या गोष्टी कोणी सांगत नाही. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, तण नसताना खुरपून घ्या. शेतकरी काय करतात, तण मोठं होण्याची वाट बघतात. तण जर मोठं झालं तर त्याला जे खत दिलेलं आहे तण खाऊन घेतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही काय करा, यावेळेस करून बघा. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, आज शेतात गेल्याच्या नंतर कापसाच्या शेतामध्ये तुम्ही नुसतं काय करा, पायानं असं करा आणि 2 दिवसानं ही लाईन एखादी सोडा आणि तिथं काय करा, 2 दिवसांनी एखादी लाईन सोडून काय करा, बघा तुमचा कापूस कसा दिसतो. कारण की काय होतं, तण नसताना जर खुरपिलं ना, असं करून बघा. वाटलं एखादी लाईन करा, एखादी सोडून द्या आणि 2 दिवसांनी तुम्ही शेतात जाऊन तुम्ही तुमचंच बघा. हे कापूस खत न देता एकदम उठतो. आणि वाटलं शेजाऱ्याच्या आधी तुम्ही काय करा, तुमचा जर शेजारी असेल, शेजाऱ्यांना नसला खुरपलं, तुम्ही 2 पानावर जर कापूस झाला तर नुसतं डावता तिथं बघा तुमचा कापूस उठतो. टॉप केलं का थांबिलं? नाही मी काहीच केलं नाही, टॉप करत